दैनिक लोकमतचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला। चिराग गार्डन या ठिकाणी दैनिक लोकमतच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, क्रीडा, सहकार, पत्रकारिता, विधी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन दैनिक लोकमतच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। या वर्धापन दिनी सर्वच वाचक वर्ग, विक्रेते, वर्गणीदार, जाहिरातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत विभागीय प्रतिनिधी महेंद्र कांबळे यांनी केले। लोकमतच्या या वर्धापन दिनाला येताना मला स्वतःला मनापासून अनेक गोष्टींचा आनंद होत होता, कारण मी स्वतः लोकमतची गेली अनेक वर्षापासून वाचक आहे। अतिशय पारदर्शक बातम्या, लोकांनी या वृत्तपत्राचं सकाळी वाट पाहण्यासारखं हे वृत्तपत्र। पत्रकारितेची खरं भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची असते, आणि ही जी भूमिका ही लोक पार पाडत असतात। देशाच्या कानाकोपऱ्यात असेल, राज्याच्या कानाकोपऱ्यात असेल, आपल्या नगरीच्या कानाकोपऱ्यात असेल, घडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या घटना त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात। आणि हे आपण एक तारेवरची कसरत म्हणूयात, हे काम ते अत्यंत सहजतेने पार पाडतात। आजच्या या पत्रकारितेच्या युगामध्ये त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे की मॅडम अभिमानानं सांगेन, चुकलं तर चुकलं म्हणणारी सुद्धा आताच्या काळामध्ये ही मानसिकता काळाची गरज आहे असं म्हणून मी सांगेन। त्यामुळे त्या माणसामध्ये काही बदल होणं जे अपेक्षित आहे ते त्या त्या ठिकाणी सुचवलं तर समाज चांगल्या दिशेनं पुढे नेण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। काही वेळेला कटुतेचे प्रसंगही येत राहतात, परंतु ज्या गोष्टींसाठी आपण चांगल्या गोष्टींसाठी सगळेजण एकत्र असतो आणि जोपर्यंत ह्या दोन्ही चाकांची दिशा चांगल्या रीतीने आहे तोपर्यंत तिथलं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं दिसतं असं मला वाटतं। लोकमतचा जुन्या काळातला कधी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून देखील मला अभिमान आहे। म्हणजे सरांना कदाचित कल्पना असेल नसेल, परंतु या सगळ्या फील्डमध्ये जाताना त्याही बाजूकडून आपल्याला प्रशासन कसं दिसत होतं आणि आज प्रशासनात असताना आल्यानंतर पहिल्यांदा उघडावा आणि त्याच्यामध्ये काय हे वाचावं, ही उत्सुकता, ही उत्कंठा, हे प्रेम, या सदिच्छा आणि त्या सदिच्छांच्या प्रेमाच्या बळावरच लोकमत बारामतीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। त्यात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या आणि सदिच्छांच्या पाठबळावर आहे। मी फार जास्ती बोलणार नाही। तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची शिदोरी, तुमचं पाठबळ आणि काय सुंदर, काय म्हणजे सभागृह असं भरलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे ओपन आहे खरं। म्हणजे पौर्णिमाजी आपण फार छान उल्लेख केला आणि की महिलांची संख्या अधिक आहे, म्हणजे आमच्या पुरुष बांधवांपेक्षा सुद्धा महिला अधिक आहे। महिलांची शक्ती, 8 मार्चला आपण महिला दिन साजरा केला आहे, खरं म्हणजे तो रोज 8 मार्च असला पाहिजे, रोज आंतरराष्ट्रीय महिला दिवस असला पाहिजे। ही आमची शक्ती आहे, आमचं अर्ध आयुष्य म्हणजे स्त्री आहे। ती आमची आई आहे, ती आमची बहीण आहे, ती आमची पत्नी आहे, ती आमची मुलगी आहे, कन्या आहे, अनेक रूपाने स्त्री आहे। ती आदिशक्ती आमची, त्या आदिशक्तीला मनपूर्वक नमस्कार करतो। त्यांच्या सोबतीला असलेल्या आमच्या नटेश्वरालाही नमस्कार करतो, कारण अर्धनारी नटेश्वर आपण दोन्ही ती रूप महत्वाची आहे। दोघं जण एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, मात्र स्त्री जितकी महत्वाची तितका पुरुषही महत्वाचा आहे। आणि दोघं मिळून आपल्या आयुष्याचा हा सुंदर रथ आपण सगळे पुढे घेऊन जातोय। लोकमतवर तुमचं प्रेम, तुमच्या सदिच्छा, त्या बळावर आमची वाटचाल सुरू आहे। काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं। काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं। काळोखात कुडायचं की उजेडात उडायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। हे गाणं म्हणण्याचं, तुमचं कढतपण दूर करण्याचं काम लोकमत करतंय। या सकारात्मकतेने लोकमतचा हा प्रवास सुरू आहे। तुमची सदिच्छा, तुमचं प्रेम, तुमचं बळ, तुमचा पाठिंबा, या सगळ्यावर आम्ही सगळी वाटचाल करतोय। पुन्हा एकदा लोकमत परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करतो, प्रणाम करतो आणि आपल्या आयुष्यासाठी आजच्या सुंदर संध्याकाळी तुमचं आयुष्य सुंदर हो या शुभेच्छा व्यक्त करतो। 2 शब्द थांबतो इथे। मनोगत पंचायत समितीच्या सभापती शारदाताई खराडे, उपनगराध्यक्ष जय पाटील, केव्हीकेचे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर शाकीर अली सय्यद आणि जी प्रशांतजी काटे, आमचे मार्गदर्शक माननीय संपादक सर, माननीय देसाई सर आणि आमचे सगळे टीम लोकमत, या सगळ्यांच्या पाठबळावर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण आलात, आमच्या आनंदात भर टाकली, त्याबद्दल सर्वांचे आभार।